हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिटी बघणार आहोत की ट्रिटी म्हणजे काय आहे, ट्रिटीचे प्रकार कुठले आहेत आणि ट्रिटी जी आहे ती कशी अस्तित्वात येते. आता आपल्या विषयाला हात घालण्यापूर्वी मी थोडंसं अपार्ट फ्रॉम दिस काही सांगू इच्छिते. मला बऱ्याच कमेंट्स येत आहेत की जिथे मला नोट्स मागितले जात आहेत किंवा जो सगळा सिलेबस आहे तो तुम्ही अशा पद्धतीने मराठीमध्ये कवर करा, अशा पद्धतीच्या रिक्वेस्ट येत आहेत. तर पहिले तर थँक्यू सगळ्यांना की तुम्ही माझ्या व्हिडिओ बघताय आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा तुम्ही नोंदवत आहात कमेंट सेक्शनमध्ये. पण कारण माझ्याकडे वेगवेगळ्या सेमिस्टरचे बॅचेस चालू आहे स्टुडंट्सचे आणि त्यामुळे पूर्ण सिलेबस जो आहे तो यूट्यूबवरती पोस्ट करणं पॉसिबल होत नाही. सगळ्या सिलेबसवरती व्हिडिओ बनवणं जे आहे ते शक्य होत नाही. पण आपले जे ऑनलाईन क्लासेस चालतात संध्याकाळी, रोज संध्याकाळी 6 ते 10 ह्या वेळेमध्ये आपले ऑनलाईन क्लासेस चालतात. तर तुम्हाला जर सगळं सिलेबस मराठीमधून एक्सप्लेन करून हवा असेल अतिशय सोप्या भाषेमध्ये, तर तुम्ही माझे ऑनलाईन क्लासेस जे आहे ते जॉईन करू शकता. त्याकरता मी माझा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मेन्शन करून देईल. सो कमिंग बॅक टू आर टुडेज टॉपिक जो आहे ट्रिटीज. आता ट्रिटी म्हणजे काय असतं, ट्रिटी म्हणजे काय, ट्रिटी म्हणजे साध्या भाषेत आपण पाहिलं तर ट्रिटी म्हणजे करार असतो. ठीक आहे, ट्रिटी म्हणजे काय, एक करार आहे एक प्रकारचा. पण हा कशा पद्धतीचा आहे, तर हा दोन देशांमधला किंवा दोनपेक्षा अधिक देशांमधला, हा इथे एकाच देशामधल्या दोन पार्टीजचा नाही आहे, दोन इंडिव्हिज्युअलचा नाही आहे, किंवा ह्या कंट्रीमधली एक पार्टी आणि दुसऱ्या कंट्रीमधली एक पार्टी अशा पद्धतीचा हा कॉन्ट्रॅक्ट नाही आहे जो आपण कॉन्ट्रॅक्टच्या लॉमध्ये बघितला होता. हा त्या पद्धतीचा कॉन्ट्रॅक्ट नसून हा कसा करार असतो, एक स्टेट इंटरनॅशनल लॉमध्ये जेव्हा जेव्हा आपण स्टेट हा शब्द वाचतो त्या स्टेटचा अर्थ काय होत असतो, देश. ठीक आहे, म्हणजे एक स्टेट दुसऱ्या स्टेटसोबत जो करार करते त्याला आपण ट्रिटी म्हणतो. तर याची आपल्याला प्रॉपर डेफिनेशन जी आहे ती कुठे सापडते, तर ती आपल्याला सापडते व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ ट्रिटीज कन्क्लुडेड ऑन May 23, 1969. सो 23 मे 1969 ह्या दिवशी जी व्हिएन्ना कन्व्हेन्शन जी त्या ठिकाणी कन्क्लूड झाली होती त्याच्यामध्ये आपल्याला लॉ ऑफ ट्रिटीज, ॲक्च्युली लॉ ऑफ ट्रिटीजवरतीच हे कन्व्हेन्शन जे आहे हे त्या ठिकाणी झालं होतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे आर्टिकल 2 आहे, आर्टिकल 2 जे आहे व्हिएन्ना कन्व्हेन्शनचं, ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रिटीची डेफिनेशन सापडते. आता ट्रिटी म्हणजे काय सांगितलं यांनी, ट्रिटी म्हणजे an agreement whereby two or more states establish or seek to establish a relationship between themselves governed by international law. म्हणजेच काय, ट्रिटी काय आहे, ट्रिटी हे अग्रीमेंट आहे. कोणामध्ये आहे अग्रीमेंट, हे बिटवीन टू ऑर मोर स्टेट्स, मिनिमम 2 स्टेट पाहिजे तिथे, बरोबर, काही तिथे करार करायचा असेल मिनिमम 2 पाहिजे किंवा 2पेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. तर ह्या सगळ्या स्टेट्समध्ये जेव्हा एखाद्या विषयाला घेऊन एखादं ॲग्रीमेंट होत असतं, म्हणजे सगळ्या देशांची त्या एखाद्या मुद्द्यावरती सहमती असते, मग त्यावरती एक करार जो आहे तो करार अस्तित्वात येतो आणि त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण ट्रिटी असं म्हणतो. आता ही जी ट्रिटी असते हे कुठल्या लॉजने गव्हर्न केली जाते, तर इंटरनॅशनल लॉ. असं नाही की ह्या देशाचा एक कायदा आहे तर ह्या देशाच्या कायद्याप्रमाणे तो जो विषय आहे, तो जो मुद्दा आहे तो गव्हर्न होणार, किंवा ह्या देशाचा वेगळा कायदा असेल, ह्याचा वेगळा असेल. पण इथे जेव्हा हे सगळे स्टेट्स एकत्र त्या पर्टिक्युलर सब्जेक्टवरती एखादा करार करताय, तर त्यावेळेला जो लॉ असणार आहे तो लॉ कुठला असणार आहे, इंटरनॅशनल लॉ. म्हणजे त्या सब्जेक्ट मॅटरवरती कुठला लॉ गव्हर्न करणार, तर तो इंटरनॅशनल लॉ असणार, ना की तो म्युनिसिपल लॉ. म्युनिसिपल लॉ म्हणजे काय, ह्या देशाचा त्याचा स्वतःचा जो लॉ आहे, त्याच्या टेरिटरीमध्ये जो लॉ ॲप्लिकेबल आहे त्याला आपण म्युनिसिपल लॉ म्हणतो. आता सो ट्रिटीचा एक इसेन्स जर आपण पाहिला तर ट्रिटी काय आहे, की एक अग्रीमेंट आहे बिटवीन इंटरनॅशनल पर्सन्स, दो इट मे क्रिएट कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन्स, बट इन द केस ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स ॲटलीस्ट वन ऑफ द पार्टीज इज नॉट अन इंटरनॅशनल पर्सन. आता इथे काय असतं की ह्याच्यामध्ये, म्हणजे याचा इसेन्स जर आपण पाहिला ट्रिटीचा, तर काय आहे की याच्यामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन जे आहे ते कुठे ना कुठे क्रिएट होत असतात. आणि याच्यामध्ये इंटरनॅशनल पर्सन जे आहे, इंटरनॅशनल पर्सनसुद्धा ट्रिटीचा पार्ट जो आहे तो असू शकतो. ऑर्डिनरी कॉन्ट्रॅक्टमध्ये काय असतं की ऑर्डिनरी पर्सन त्या ठिकाणी असतात. आता ट्रिटीचं फंक्शन काय आहे इंटरनॅशनल लॉमध्ये, काय महत्त्व आहे याचं, तर ट्रिटी जी आहे सोर्स ऑफ लॉ आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, सुरुवातीचे जे आपले लेक्चर होते सोर्सेस ऑफ इंटरनॅशनल लॉ, जे आपलं पहिलं का दुसरंच मॉड्यूल होतं आय गेस, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की ट्रिटी काय आहे. ट्रिटी हा एक सोर्स आहे. सोर्स आहे म्हणजे स्त्रोत आहे. कसला, इंटरनॅशनल लॉचा एक स्त्रोत आहे काय, ट्रिटी. सो जेवढ्या पण कुठल्या काही ट्रिटीज असतात, मग त्या लॉ मेकिंग ट्रिटीज असो किंवा इतर कुठल्या ट्रिटीज असो, हा एक इम्पॉर्टंट सोर्स आहे इंटरनॅशनल लॉचा. त्यानंतर सोर्स ऑफ इंटरनॅशनल कॉन्स्टिट्यूशनल लॉ. सो इंटरनॅशनल कॉन्स्टिट्यूशनल लॉचा सुद्धा सोर्स ट्रिटी जो आहे या ठिकाणी आपल्याला, म्हणजे ट्रिटी जी आहे इंटरनॅशनल कॉन्स्टिट्यूशनल लॉचा सुद्धा एक सोर्स म्हणून आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं. की जसं युनायटेड नेशनचं जे चार्टर आहे
तो हे कसलं आउटकम आहे की जी एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली होती सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी 1945मध्ये. तर ह्याच्यामध्ये ती जी ट्रिटी होती ती कशी होती, मल्टीलॅटरल किंवा मल्टीपार्टाईट आपण म्हणतो. मल्टीलॅटरल किंवा मल्टीपार्टाईट ट्रिटी म्हणजे काय की जिथे एकापेक्षा जास्त देश जे आहे त्या ठिकाणी इन्व्हॉल्ड असतात. मग ही जी ट्रिटी त्या ठिकाणी झाली, ह्या ट्रिटीचाच एक रिझल्ट स्वरूपाने याचाच त्या ठिकाणी आपण बघतो की हे युनायटेड नेशन्सचं चार्टर जे आहे त्या ठिकाणी अस्तित्वात आलं. सो इंटरनॅशनल कॉन्स्टिट्युशनल लॉसाठी सुद्धा ट्रिटी जो आहे एक सोर्स म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. त्यानंतर ॲन इन्स्ट्रुमेंट फॉर इम्पोजिंग बाइंडिंग ऑब्लिगेशन. आता जेव्हा दोन देशांमध्ये ट्रिटी ज्या वेळेस इस्टॅब्लिश होत असते, ट्रिटी साईन होत असते, तेव्हा कुठे ना कुठे ह्या दोघांवरती काय एक बाइंडिंग फोर्स जो आहे त्या ठिकाणी इम्पोज केला जातो. म्हणजे ऑब्लिगेशन जे आहे, ठीक आहे, ऑब्लिगेशन एक बंधनकारक, म्हणजे एखाद्या गोष्टीचं पालन करणं, एखादी गोष्ट फॉलो करणं, एखादी गोष्ट विशिष्ट या प्रकारे करणं, किंवा एखादी गोष्ट करण्यापासून प्रतिबंध जेव्हा एखाद्या ट्रिटीमध्ये घातला जातो तेव्हा ते काय असतं, एक बंधन जे आहे त्या सायनिंग जी जी कंट्री ती ट्रिटी साईन करते, ज्या दोन कंट्रीज ते ट्रिटी एंटर करतात, साईन करतात, त्यांच्यावरती ते एक बंधन जे आहे ते क्रिएट होतं, म्हणजेच काय ऑब्लिगेशन क्रिएट होतं. त्यामुळे ट्रिटी जी आहे, ट्रिटीला आपण बघतो की ट्रिटीमध्ये एक बाइंडिंग ऑब्लिगेशन क्रिएट करण्याचं सुद्धा तिथे फोर्स आहे, पॉवर आहे. मग ट्रिटीज अँड कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे हे सध्या आपल्या आन्सर पॉईंट ऑफ व्ह्यूने इतकं महत्त्वाचं नाही आहे. जे तुम्हाला आन्सर पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचं आहे, आपण तेच टॉपिक्स जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. मग ट्रिटी मेकिंग पॉवर. आता ट्रिटी मेकिंग पॉवर कोणाला आहे, तर सोवरिन स्टेट. आता सोवरिन स्टेट म्हणजे काय की ज्याच्यावर दुसऱ्या कुठल्याही देशाचं अधिपत्य नाही, पूर्णपणे जो कंट्री कसा आहे, फ्री आहे फ्रॉम द डॉमिनन्स ऑफ एनी अदर कंट्री, तर सोवरिन आहे. जो सोवरिन स्टेट आहे ज्याने आपली सोवरिनिटी जी आहे ती पार्ट नाही केलेली, मीन्स द स्टेट विच हॅज नॉट गिवन अवे इट्स सोवरिनिटी. साध्या भाषेत जो कंट्री पूर्णपणे फ्री आहे आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी सक्षम आहे, तर त्यांना ट्रिटी मेकिंगची पूर्ण पॉवर जी आहे त्या ठिकाणी आपण बघतो. हालाकी काही जे असे स्टेट्स असतात की जे पूर्णपणे सोवरिन नाही आहे, म्हणजे जे कोणाच्या तरी अधिपत्याखाली आहे काही मॅटरसाठी, जसे कॉलनीज असतील, प्रोटेक्टरेट्स असतील, सबऑर्डिनेट टेरिटरीज वगैरे, असे जे इतर प्रकारे जे स्टेटचे जे टाईप्स आहे आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत, त्यावेळेला तुमची कन्सेप्ट वेगळी होईल. तुर्तास इतकंच समजून घ्या की जे सोवरिन स्टेट आहे त्यांना तर ट्रिटी मेकिंगची पॉवर आहेच, पण जे स्टेट कम्प्लिटली सोवरिन नाही आहेत, ठीक आहे, त्यांना सुद्धा कुठे ना कुठे आपण बघतो काही अंशी ट्रिटी मेकिंगची पॉवर जी आहे त्यांच्याकडे आहे. मग ट्रिटी मेकिंग पॉवर ऑफ UN. मग आता जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहे यांच्याकडे ही पॉवर आहे का, तर आपल्याला इथे बघायला भेटतं की एक जी केस होती, एक इन द रिपेरेशन फॉर इंजुरीज सफर्ड इन द सर्व्हिस ऑफ द युनायटेड नेशन्स. तर हे जे एक ॲडवायझरी ओपिनियन जे आहे 1940मध्ये जे त्या ठिकाणी पब्लिश झालेलं, तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, दी ऑर्गनायझेशन इज अन इंटरनॅशनल पर्सन, इट इज अ सब्जेक्ट ऑफ इंटरनॅशनल लॉ अँड कॅपेबल ऑफ पॉझेसिंग इंटरनॅशनल राईट्स अँड ड्युटीज. तर ह्याच्यामध्ये काय कन्क्लूड केलेलं होतं, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने या ठिकाणी काय म्हटलं की जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे कुठलं, UN, युनायटेड नेशन जे आहे त्याला इंटरनॅशनल पर्सन म्हणून, ज्याला आपण एक फिक्शनल पर्सन असं म्हणत असतो, आर्टिफिशियल पर्सन म्हणतो, की हे युनायटेड नेशनसुद्धा एक इंटरनॅशनल पर्सनचे आपण त्याला ॲट्रिब्यूट्स दिलेले आहेत आणि इंटरनॅशनल लॉचा तो एक सब्जेक्ट आहे. त्यामुळे युनायटेड नेशनकडे पूर्ण पॉवर आहे कुठली, ट्रिटीज ज्या आहे त्या एंटर करण्याची. म्हणजे ज्या सगळ्या जेवढे काही इंटरनॅशनल राईट्स अँड ड्युटीज आहे जे स्टेट्सला आहे तेच त्या युनायटेड नेशन्सकडे सुद्धा आहे. मग आता आपण इकडे बघतो की आर्टिकल 43 जे आहे, 43 ऑफ द चार्टर एम्पॉवर्स द सिक्युरिटी काउन्सिल. आता जे सिक्युरिटी काउन्सिल आहे ना UNचं, त्याला एम्पॉवर केलेलं आहे आर्टिकल 43ने, म्हणजे त्याला पॉवर दिलेली आहे कसली, टू कन्क्लूड अ ट्रिटी विथ द मेंबर्स ऑफ द युनायटेड नेशन्स टू एनेबल दॅम टू कॉन्ट्रीब्यूट टू द मेंटेनन्स ऑफ इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. मग आता इथे आपलं हे जे सिक्युरिटी काउन्सिल आहे त्याला ट्रिटीज वगैरे जे आहे कन्क्लूड करण्याची पॉवर दिलेली आहे, जे कोणी युनायटेड नेशन्सचे मेंबर्स आहे त्यांच्यासोबत. देन हू आर बाउंड बाय ट्रिटी. आता जी ट्रिटी साईन केलेली असते ती ट्रिटी कोणावरती बंधनकारक आहे, कोणावरती ती बाइंडिंग फोर्स तिचा असणार आहे. तर जनरल रूल काय आहे, आता जर ही एक कंट्री आहे आणि ही एक कंट्री आहे, सपोज ह्या 3 कंट्रीजमध्ये एखादं ट्रिटी म्हणजेच एखादं अग्रीमेंट जे आहे ते त्या ठिकाणी साईन झालेलं आहे, मग त्या ट्रिटीचे जे कुठले टर्म्स अँड कंडिशन्स असतील ते जनरली कोणावरती ॲप्लिकेबल असणार आहे, हे स्टेट नंबर 1, 2 आणि 3 म्हणजे हे तिन्ही स्टेट्स आहे यांच्यावर असणार, बरोबर, हे तर ऑब्व्हियस आहे. परंतु मग याला काही एक्सेप्शनसुद्धा आहे. कधी कधी काही ट्रिटीज अशा असतात की जरी त्या ट्रिटीचा एखादा स्टेट जो आहे तो मेंबर नसेल तरीसुद्धा त्या ट्रिटीजचे काही जे रूल्स असतात ते त्या स्टेटवर सुद्धा बंधनकारक असतात. तर हे
युजली म्हणजे जनरल सिनारिओ नाही आहे, हा एक्सेप्शनल सिनारिओ आहे. फॉर एक्झाम्पल की अशा काही ट्रिटीज, ते जे एक्सेप्शन्स ते बघा आपल्याला इथे दिलेले आहेत, 4 एक्सेप्शन्स दिलेले आहेत त्यांनी टोटल. तर इथे एक्सेप्शन काय आहे की ट्रिटीज इफेक्टिंग अन इंटरनॅशनल सेटलमेंट ऑर कन्फरिंग अन इंटरनॅशनल स्टेटस ऑन पोर्ट्स, वॉटरवेज एक्सेट्रा मे रीच आउट टू स्टेट्स विच आर नॉन पार्टीज. म्हणजे जिथे एखादं नवीन इंटरनॅशनल पोर्ट किंवा नवीन इंटरनॅशनल वॉटरवे म्हणून एखाद्या एरियाला तिथं रेकग्नाइज करण्यात आलं असेल, तर मग ऑब्व्हियस आहे की जो स्टेट त्याची पार्टी नाही आहे त्याला सुद्धा ते जे बंधन आहे तिथले जे काय असणार आहे, आता एखादा नवीन इंटरनॅशनल पोर्ट जो आहे तो जर अस्तित्वात आला तर मग त्या संदर्भात जे नियम असतील ते इतर देशांना पण फॉलो करणंच आहे. त्यानंतर त्याच्याने multilateral treaties creating new rules of international law and ratified by all or almost all the great powers will bind non-parties in exactly the same way as do all rules of international law. मग आता मल्टीलॅटरल ट्रिटीज ज्या असतात, मल्टीलॅटरल ट्रिटीज आपण पुढे बघणार आहोत की नेमकं काय आहे. पण मल्टीलॅटरल ट्रिटीज म्हणजे काय, जिथे म्हणजे जिथे जास्ती देश जे आहे, जास्त स्टेट जे आहे त्याची पार्टी असतात. मग आता जेव्हा मल्टीलॅटरल ट्रिटीज असतात आणि तिथे जगातल्या ऑलमोस्ट ज्या पण काही ग्रेट पॉवर्स आहे, आपण ज्याला एक महासत्ता वगैरे असं म्हणतो, आणि सगळ्या ग्रेट पॉवर जे मोठे मोठे स्टेट्स आहे ते सगळ्यांनी जर ती ट्रिटी साईन केलेली असेल तर त्या ट्रिटीजचे जे रूल्स असतात ते इतर जे दुसरे छोटे मोठे स्टेट असतात त्यांच्यावरती सुद्धा इम्पोज केले जातील. म्हणजे त्यांच्यावरती सुद्धा ते रूल्स जे असणार आहे ते बाइंडिंग असणार आहे. त्यानंतर सर्टन मल्टीलॅटरल कन्व्हेन्शन्स विच आर इंटेंडेड टू हॅव युनिव्हर्सल ऑपरेशन. मग आता युनिव्हर्सल ऑपरेशन अशा मल्टीलॅटरल कन्व्हेन्शन्स की ज्यांचं इंटेन्शन काय आहे, युनिव्हर्सल ऑपरेशन. युनिव्हर्सल ऑपरेशन म्हणजे काय की ग्लोबल लेवलवर त्या ट्रिटीज ज्या आहेत ते ऑपरेट झाल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखादी ट्रिटी जी आहे ती सपोज जिनोसाईडच्या अगेन्स्ट असेल, नरसंहाराच्या अगेन्स्ट असेल किंवा ह्युमन राईट्ससाठी असेल वगैरे, तर हे विषय कसे आहेत हे ग्लोबल आहे. स्लेवरीसाठी असेल काही, स्लेवरीच्या अगेन्स्ट, तर ह्याच्यावर जर एखादं कन्व्हेन्शन झालं, ह्याच्यावर ट्रिटी झाली आणि जगातले जेवढे एक मोठे काही सत्ताधारी जे देश आहेत, आपण म्हणतो ज्यांना ही महासत्ता आहेत, त्यांनी जर ती ट्रिटी साईन केलेली असेल तर ती ऑटोमॅटिकली त्याचे जे रूल्स असतात ते इतर स्टेट्सला सुद्धा फॉलो करायला लागतात. म्हणजे कुठे ना कुठे त्यांच्यावर पण बाइंडिंग फोर्स जो आहे तो येतो. मग आपण बघतो की नंतर क्लासिफिकेशन ऑफ ट्रिटीज. तर ट्रिटीजला वेगवेगळ्या प्रकारामध्ये काय क्लासिफाय केलेलं आहे, वेगवेगळ्या ज्युरिस्टने, ओपेनहमने केलेलं आहे. त्यानंतर बरेचसे आहेत. आपण त्याच्यामध्ये स्टार्कचं बघूयात, ठीक आहे, कारण की स्टार्कची डेफिनेशन ना आपण सुरुवातीपासून बघतोय, अगदी इंटरनॅशनल लॉच्या डेफिनेशनपासून. सो स्टार्कचं जे क्लासिफिकेशन आहे ते बघूयात. तर स्टार्कच्या अकॉर्डिंग ट्रिटीज ज्या आहेत, तर ट्रिटीजचं जे एक क्लासिफिकेशन आहे ते कशा पद्धतीने होऊ शकतं, तर त्याने सगळ्यात पहिले दिलं आहे ट्रिटीज बिटवीन हेड्स ऑफ स्टेट्स. जे स्टेट्स असतात ते स्टेटचे जे हेड असतात त्यांच्यामध्ये ज्या ट्रिटीज झालेल्या असतात, तर हे एक त्यांनी क्लासिफिकेशन दिले. सो इन दिस फॉर्म द ट्रिटी इज कन्क्लुडेड बिटवीन सोवरीन्स ऑर हेड ऑफ स्टेट्स. म्हणजे हे जे दोन देश असतात, ह्या देशातला जो हेड असतो, जो सोवरीन असतो, ह्यांच्यामध्ये झालेली ट्रिटी. त्यानंतर दुसरा प्रकार त्याने सांगितला आहे ट्रिटीज बिटवीन गव्हर्नमेंट्स. मग जे दोन देश आहे त्या देशातलं जे गव्हर्नमेंट आहे त्यांच्यामध्ये झालेल्या ट्रिटीज. ट्रिटीज बिटवीन स्टेट्स, दोन देशांमधले, आता दोनच असेल असं नाही, हां, मी फक्त एक उदाहरण म्हणून सांगते, कारण मिनिमम 2 तर पाहिजेच आहे, तिथे अनेक देश असू शकतात, अनेक स्टेट. देन ट्रिटीज बिटवीन मिनिस्टर्स, हे जे वेगवेगळे स्टेट्स आहे ह्या स्टेट्सच्या मिनिस्टर्समध्ये झालेली ट्रिटी असू शकते. किंवा मग ट्रिटीज बिटवीन पर्टिक्युलर गव्हर्नमेंटल डिपार्टमेंट्स. मग ह्या स्टेटचं एक गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, इथलं गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, इथलं एखादं गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, जेव्हा ह्यांच्यामध्ये एखादी ट्रिटी बनत असते तर त्याला सुद्धा आपण, त्याला काय म्हणतो आपण की ट्रिटीज बिटवीन ट्रिटीज बिटवीन पर्टिक्युलर गव्हर्नमेंटल डिपार्टमेंट्स. देन द ट्रिटीज बिटवीन द ॲक्च्युअल पॉलिटिकल हेड्स ऑफ 2 or more कंट्रीज. आता यांनी एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे की द US Soviet Union Treaty on Anti-Ballistic Missile Systems signed at Moscow on 26th May 1972 by President Nixon of USA and Leonid Brezhnev of the Soviet Union. मग इथे ह्यांच्यामध्ये जी आहे ही ट्रिटी साईन झाली होती, असं एक आपल्याला इथे एक एक्झाम्पल पण दिलं आहे. एवढं काही लक्षात ठेवण्याची आपल्याला सध्या काही गरज नाही आहे, फक्त ट्रिटीजचे प्रकार जे आहे ते तुम्ही लक्षात घ्या. आणि जो महत्त्वाचा पुढचा प्रकार आहे की जे बायलॅटरल, मल्टीलॅटरल आणि प्लुरिलॅटरल ट्रिटीज, याचा अर्थ काय होतो. आता बायलॅटरल ट्रिटीज. आता बायलॅटरल ट्रिटी म्हणजे काय, आपल्याला ह्याच्या नावातनंच कळतं. बाय म्हणजे काय असतं, बाय म्हणजे नेहमी दोन, ठीक आहे. आपण म्हणतो ना बाय कॅमरल म्हणजे काय, जिथे 2 हाऊसेस आहेत, बाय कॅमरल लेजिस्लेचर वगैरे आपण असं म्हटलं जातं. आता बायलॅटरल म्हणजे काय की जिथे 2 स्टेट्स आहे इन्व्हॉल्ड. 2 स्टेटमध्ये, जे इतका वेळ मी तुम्हाला भरपूर उदाहरणं दिले, तिथे मोस्टली 2 स्टेट असे मी दाखवले. म्हणजे हे 2 स्टेटमध्ये ज्या वेळेस एखादी ट्रिटी होते त्याला आपण बायलॅटरल ट्रिटी म्हणतो. आता मल्टीलॅटरल म्हणजे काय, मल्टीलॅटरल म्हणजे जिथे अनेक देश आहेत. मल्टी म्हणजे काय, खूप सारे स्टेट्समध्ये ती ट्रिटी झालेली असते. आता प्लुरिलॅटरल ट्रिटीज पण आहे. म्हणजे काय की इथे जी ट्रिटी होते ती
ती 2 स्टेटपेक्षा जास्त आहे, पण खूप जास्त पण नाही आहे, म्हणजे अधिकांश देश नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, म्हणजे आता सपोज हे 2 देशांमध्ये ही ट्रिटी झाली, आपण याला काय म्हणणार, बायलॅटरल ट्रिटी. पण सपोज आता आपण याला कन्सिडर करूयात की सपोज इथे फॉर एन इन्स्टन्स 7 देशांमध्ये ट्रिटी झालेली आहे. तर आता ही जी 7 देशांमध्ये एखादी ट्रिटी झाली आहे, तर आपण ह्याला प्लुरी लॅटरल असं म्हणू. पण तेच सपोज या ठिकाणी साधारण एक 30-40 देशांमध्ये जेव्हा ट्रिटी झालेली आहे, तर ती कशी असणार आहे, मल्टीलॅटरल असणार आहे. सो नंबरवर डिपेंड करतं. मग ही जी प्लुरीलॅटरल ट्रिटी आहे ही कुठे येते, ही बायलॅटरल ट्रिटी आणि मल्टीलॅटरल ट्रिटी ह्यांच्या कुठेतरी मधोमध येते. की ना तर इथे 2पेक्षा कमी आहेत, 2पेक्षा कमी नसणारच आहे ऑब्व्हियसली, म्हणजे 2 देशांमध्ये नाही आहे ही ट्रिटी, किंवा खूप सारे अधिकांश देश नाही आहेत जगातले, त्यात आहेत 2पेक्षा जास्त आहेत पण खूप जास्त नाही आहेत. आता इथे बघा, म्हणजेच काय, आता प्लुरीलॅटरल ट्रिटी जी आहे, इट इज अ स्पेशल टाईप ऑफ अ मल्टीलॅटरल ट्रिटी. मल्टीलॅटरल ट्रिटीचाच एक प्रकार आहे, पण एक स्पेशल टाईप. इट इज अ वन मेड बिटवीन अ लिमिटेड नंबर ऑफ स्टेट्स विच हॅव अ पर्टिक्युलर इंटरेस्ट इन द सब्जेक्ट मॅटर ऑफ दॅट ट्रिटी. One example of such a treaty is the Antarctic Treaty, which came into force in 1961 and currently has 49 signatory states. सो अंटार्क्टिक ट्रिटी जी आहे, आपल्याला इथे त्याचं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे प्लुरीलॅटरल ट्रिटीचं, जी 1961मध्ये जी आहे ती फोर्समध्ये आली, आणि राईट नाव करंटली त्यांनी सांगितलं आहे की 49 सिग्नेटरी स्टेट्स आहेत. नाव नेक्स्ट इज की ट्रिटीज ज्या आहे कुठकुठल्या नावाने आपण त्यांना ओळखतो. तो हे सुद्धा खूप डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे, फक्त बरोबर एकदा एक समजून घ्या की कन्व्हेन्शन आहे, प्रोटोकॉल आहे, त्यानंतर अग्रीमेंट सुद्धा म्हटलं जातं, त्यानंतर अरेंजमेंटही म्हटलं जातं, काही वेळेला प्रोसेस व्हर्बल म्हटलं जातं, स्टॅट्यूट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, डिक्लरेशन जे आहे, त्यानंतर मोडस विवेंडी, एक्सचेंज ऑफ नोट्स, फायनल ॲक्ट, जनरल ॲक्ट, अशा वेगवेगळ्या नावांनी आपण ट्रिटीजला ओळखतो. आता इथे येतो आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जो की आहे की ट्रिटी जी आहे, ट्रिटीसाठी कुठल्या स्टेप्स ज्या आहे त्या फॉलो केले जातात. की जर आपल्याला एखादी ट्रिटी जी आहे एंटर करायची असेल, म्हणजे जेव्हा 2 देश किंवा 2पेक्षा जास्त, डिपेंडिंग मल्टीलॅटरल आहे, बायलॅटरल आहे किंवा प्लुरीलॅटरल आहे, त्याच्यावर डिपेंड करतं, तर ते जे स्टेट्स एंटर करतायत ती ट्रिटी, म्हणजे ती कन्क्लूड करतायत, तर त्याचे स्टेप्स काय काय असतात. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे अक्रेडिटिंग ऑफ रिप्रेझेंटेटिव्स. तर अक्रेडिटिंग ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय, आता जे पण स्टेट पार्टिसिपेट करतं त्या ठिकाणी ट्रिटी मेकिंग प्रोसेसमध्ये, तर ते काय करतं, आता स्टेट त्या ठिकाणी पार्टिसिपेट करत आहे म्हणजे कोण, आता अख्खा देश थोडी ना तिकडे जाणार आहे, मग देशाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह जात असतो, बरोबर, तिथे ज्या ठिकाणी ते कन्व्हेन्शन किंवा जे काही असेल ती मीटिंग जी आहे त्या ठिकाणी होणार आहे, ती कॉन्फरन्स होणार आहे. मग जेव्हा आपल्या कंट्रीचा म्हणजे आपल्या स्टेटचा एखादा रिप्रेझेंटेटिव्ह, किंवा याला प्लेनिपोटेन्शियरी असं सुद्धा म्हटलं जातं, ह्या रिप्रेझेंटेटिव्हला ह्याला पाठवलं जातं, म्हणजेच काय, ह्याची अपॉइंटमेंट जी आहे ती केली जाते, आणि मग याला ना सगळ्या पॉवर्स ज्या आहेत त्या दिलेल्या जातात, की म्हणजे तू त्या ठिकाणी आता चाललेला आहे ह्या कॉन्फरन्ससाठी, तर तिथं ते ट्रिटीसाठी जी सायनिंग पॉवर किंवा जे पण काही असेल ती सगळं, ती पॉवर किती प्रमाणात त्याला द्यायची नाही द्यायची हे स्टेटवर डिपेंड करतं. कधी कधी ॲब्सोल्यूट पॉवर म्हणजे फुल पॉवर जी आहे ती दिलेली असते. मग आता इथे हा जो रिप्रेझेंटेटिव्ह असतो, ह्याच्या ज्या पॉवर्स असतात ह्या क्लिअरली डिफाईन केलेल्या असतात, आणि म्हणजे क्लिअरली नमूद केलेल्या असतात. ह्याला अपॉइंट केल्यावरती तो जो स्टेट याला अपॉइंट करतो त्याला तो क्लिअरली त्याच्या पॉवर्स ज्या आहेत त्या डिफाईन करून देतो, की किती पॉवर्स तुझ्याकडे असणार आहे. Where the representative is empowered to participate in the negotiation to conclude and sign the treaty, such powers are known as full powers. जेव्हा ह्या रिप्रेझेंटेटिव्हला पार्टिसिपेट करण्याची, निगोशिएशन करण्याची आणि साईन करण्याची, ह्या तिन्ही पॉवर्स, म्हणजे ह्या सगळ्या पॉवर झाल्या, ह्या सगळ्या पॉवर्स ज्या वेळेस दिलेल्या असतात त्या रिप्रेझेंटेटिव्हला, तेव्हा आपण असं म्हणतो की त्याला फुल पॉवर्स ज्या आहे त्या देण्यात आलेल्या आहे. मग आता पहिली काय स्टेप आहे, ॲक्रेडिशन, है ना, की तिथे ॲक्रेडिट केलं जातं रिप्रेझेंटेटिव्हला, म्हणजेच काय, अपॉइंटमेंट होते एखाद्या रिप्रेझेंटेटिव्हची. त्याच्यानंतर मग काय होत असतं, निगोशिएशन. मग आता बायलॅटरल ट्रिटीज असेल तर निगोशिएशन जे आहे ते पोर्पलर्स थ्रू जे आहे ते होतं. आता पोर्पलर्स म्हणजे काय, की बेसिकली प्रारंभिक चर्चा. पोर्पलर्स म्हणजे काय, प्रारंभिक चर्चा. आणि बट इन केस ऑफ मल्टीलॅटरल ट्रिटीज निगोशिएशन विल बी कंडक्टेड थ्रू डिप्लोमॅटिक कॉन्फरन्सेस. बायलॅटरल ट्रिटी असेल तर तिथे टॉक्स थ्रू डिस्कशन जे आहे त्या ठिकाणी निगोशिएशन जे आहे ते सुरू होत असतं. पण जेव्हा मल्टीलॅटरल ट्रिटी असते त्यावेळेस डिप्लोमॅटिक कॉन्फरन्स जे असतात, डिप्लोमॅटिक कॉन्फरन्सेस थ्रू निगोशिएशन जे आहे ते कंडक्ट केलं जातं. मग आता तिथे काय होतं, निगोशिएशनच्या वेळेला जे ॲक्रेडिटेड रिप्रेझेंटेटिव्ह असतात, जे आपण सुरुवातीला पाहिले इथे ज्यांची अपॉइंटमेंट झालेली असते, मग हे काय करतात की ते स्वतःच्या गव्हर्नमेंटला वेळोवेळी ते निगोशिएशनचे काय मुद्दे आहेत, कुठपर्यंत पोहोचले, त्याची प्रोग्रेस काय, हे त्यांच्या देशाला
कळवत असतात, म्हणजे त्यांच्या गव्हर्नमेंटला, कारण की त्यांच्या गव्हर्नमेंटनेच त्यांना पाठवलं आहे ना इथे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. मग त्या कॉन्फरन्समध्ये नेमके काय मुद्दे घेतले जात आहे, निगोशिएशन कशा कुठल्या दिशेने चाललेलं आहे, कुठले मुद्दे त्या ठिकाणी प्रस्तुत केलेले आहे, हे सगळं टाईम टू टाईम तो जो अक्रेडिटेड रिप्रेझेंटेटिव्ह असतो तो काय करतो, गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी त्याचा एक आपण म्हणतो की अहवाल एक प्रकारे देत असतो. आणि याच्याकरता कधी कधी ना रेपर्चर म्हणून सुद्धा, एक रेपर्चर म्हणून जे आहे त्याची अपॉइंटमेंट होते. रेपर्चर म्हणजे कोण असतो, बेसिकली असा पर्सन की जो एखाद्या मीटिंगचे, एखाद्या प्रोसिडिंगचे जे काही रिपोर्ट असतात ना तो कळवत असतो त्याच्या कंट्रीला. The negotiations continue till such time as an agreement is arrived at regarding the text of the proposed treaty. मग आता हे निगोशिएशन कधीपर्यंत चालतं, जोपर्यंत सगळेजण एका अग्रीमेंटवरती पोहोचत नाही, की सगळ्यांचं एक सहमती जी आहे सगळ्या मुद्द्यांवरती त्या ठिकाणी येते. आणि त्यासाठीच निगोशिएशन होतं, की म्हणजे एक प्रपोज्ड काही ट्रीटी असते की असं 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 आपण करूयात. मग त्याच्यामध्ये काही मॅटर असेल, जसं आपलं संविधानाचं झालं होतं ना, ड्राफ्टचे जे रिडिंग झाले होते, मग त्याच्या डिस्कशन थ्रू, बरोबर, तिथे वोटिंग थ्रू नव्हतं झालं, डिस्कशन थ्रू काय झालं की आपण तिथे जे काही अडचणी आल्या ते सॉल्व्ह करत गेलो. तसंच इथे निगोशिएशन होत असतं आणि जे जे काही तिथे प्रॉब्लेमॅटिक एरिया असेल किंवा एखादा कुठलाही मॅटर असेल तर तो निगोशिएशन थ्रू एका पॉईंटवर जो आहे तो त्या ठिकाणी आणला जातो. आणि तिथे मग जिथे सगळ्यांची सहमती त्याला असते तर आपण म्हणतो की तिथे आता तो जो म्हणजे ती जी ट्रीटी आहे त्या ट्रीटीचा ड्राफ्ट जो आहे ते अग्रीमेंट जे आहे त्या ठिकाणी पूर्ण झालं. मग याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय असते, हा जो फायनल ड्राफ्ट जो तयार झालेला असतो ह्याच्यावर सिग्नेचर करायची असते. मग आता सिग्नेचर याच्यावर झाली म्हणजे काय, कुठे ना कुठे एक फॉर्मल टेक्स्टच्या स्वरूपात फॉर्मल एक ऑथेंटिक ट्रीटी जी आहे ती अस्तित्वात आली आपण असं म्हणतो. आणि सिग्नेचर झाल्यानंतर एक फॉर्मल क्लोजिंग जे आहे ते सेशनचं होत असतं, म्हणजे जी कॉन्फरन्स असते किंवा जी काही मीटिंग त्यांची बेसिकली चाललेली असते तिला. आता सिग्नेचर जी असते ती फार महत्त्वाची असते ह्याच्याकरता, ह्या ट्रीटी करता, त्याला बाइंडिंग फोर्स जो आहे तो येण्याकरता. मग आता नेक्स्ट आहे रॅटिफिकेशन. रॅटिफिकेशन हे मी तुम्हाला गेल्या सेमिस्टरला पण बघा कॉन्ट्रॅक्टच्या सब्जेक्टमध्ये रॅटिफिकेशन जे आहे काय असतं हे चांगलं एक्झाम्पल देऊन शिकवलेलं आहे. आता इथे रॅटिफिकेशन म्हणजे काय, की व्हेन द ट्रीटी एक्सप्रेसली प्रोव्हाइड्स दॅट सिग्नेचर्स ऑफ द रिप्रेझेंटेटिव्स आर नॉट सफिशियंट अँड द ट्रीटी ऑर द कन्व्हेन्शन शुड बी कन्फर्म्ड बाय द स्टेट्स, अ ट्रीटी विल नॉट हॅव एनी लीगल इफेक्ट ऑर सँक्शन अनलेस इट इज कन्फर्म्ड ऑर रॅटिफाईड बाय प्रॉपर अथॉरिटी अंडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कंट्री. आता जेव्हा आपण इथे पाहिलं की हा जो पर्सन आहे याला अक्रेडिट केलं जातं, म्हणजे अपॉइंट केलं जातं की जा तू त्या स्टेटमध्ये जा आणि बाबा पार्टिसिपेट कर त्या पर्टिक्युलर कॉन्फरन्समध्ये. पण मग जेव्हा याला आता इथे आपण पाहिलं होतं की फुल पॉवर्स दिलेल्या आहेत, पण जेव्हा फुल पॉवर दिलेले नसते, म्हणजे सपोज सायनिंगची त्याच्याकडे पॉवर नाही आहे, मग ज्यावेळेस त्या रिप्रेझेंटेटिव्हकडे सायनिंगची पॉवर नाही आहे आणि हे एक्सप्रेसली नमूद केलेलं असतं की रिप्रेझेंटेटिव्हची साईन जी आहे ती इनफ नसणार आहे, की फक्त रिप्रेझेंटेटिव्हनी साईन केलं म्हणजे ती ट्रीटी जी आहे त्या स्टेटवर, त्या देशावर बंधनकारक आहे असं होणार नाही. त्याच्याकरता ती ट्रीटी जी आहे ती त्या स्टेटने सुद्धा कन्फर्म केली गेलेली असली पाहिजे. त्या स्टेटचा जो कोणी ऑथोराइज्ड पर्सन असेल त्या स्टेटच्या कॉन्स्टिट्यूशनच्या अंडर, त्याचं रॅटिफिकेशन, त्याचं सँक्शन असणं गरजेचं आहे. असं ज्या वेळेला तिथे त्या कंडिशन्समध्ये मेन्शन्ड असतं त्या पर्टिक्युलर स्टेटच्या, तेव्हा त्यानंतर रॅटिफिकेशन जे आहे ते केलं जातं. म्हणजे त्या स्टेटचा जो कोणी हेड असतो, जो कोणी ऑथोराइज्ड पर्सन असतो तो ती ट्रीटी रॅटिफाय करतो. मग रॅटिफिकेशनचे पण बरेचसे मुद्दे आहेत जे आपल्याला सध्या आपल्या आन्सर पॉईंट ऑफ व्ह्यूने गरजेचे नाही आहेत. पुढची स्टेप येते असेशन अँड अधेशन. आता असेशन आणि अधेशन म्हणजे काय, आता जेव्हा दोन स्टेटमध्ये समजा ट्रीटी झालेली होती, पण आता सपोज एखाद्या थर्ड स्टेटला वाटतंय की मी सुद्धा ह्या ट्रीटीचा पार्ट जो आहे बनलं पाहिजे. आता ट्रीटी ऑलरेडी एक्झिस्टन्समध्ये, सपोज 2000 ही ट्रीटी जी आहे एक्झिस्टन्समध्ये आली आणि 2023 सपोज ह्या थर्ड स्टेटला असं वाटतं की मी पण ह्या ट्रीटीचा भाग झालो पाहिजे. आणि त्यावेळेला हा जो थर्ड स्टेट आहे, ह्या स्टेट 1 आणि 2 यांच्यात जी ट्रीटी झाली होती याचा पार्ट बनतो, ह्याचा मेंबर बनतो. तर याला आपण म्हणतो की हा जो थर्ड स्टेट आहे हा काय आहे, असेशन थ्रू त्या ट्रीटीचा भाग बनलेला आहे. मग याला आपण असेशन म्हणतो. म्हणजे काय आहे, बेसिकली एक फॉर्मल एंट्रन्स होत असतं थर्ड स्टेटचं. पण मग याच्यासाठी काय पाहिजे, हे जे ओरिजिनल स्टेट आहे, जे ओरिजिनली ज्यावेळेस ट्रीटी अस्तित्वात आली त्याचे मेंबर होते, यांची तिथे कन्सेंट जी आहे ते असणं गरजेचं आहे की आपण ह्या तिसऱ्या स्टेटला आपण ह्या ट्रीटीमध्ये घेऊयात किंवा नाही. मग आता अधेशन म्हणजे काय, की जेव्हा एखादं स्टेट जे आहे इट डिझायर्स टू अडॉप्ट सर्टन पार्ट्स ऑफ द ट्रीटी ओनली देन इट इज नोन एज अधेशन. आता फॉर एक्झाम्पल एखादा स्टेट आहे, आता ही एखादी ट्रीटी आणि ह्या ट्रीटीचे समजा एक साधारण असे 4-5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता एखादा स्टेट जो आहे ह्या स्टेटला ह्या ट्रीटीचा पार्ट बनायचा आहे, पण तो काय म्हणतो, नंबर 1 मला अग्री आहे, नंबर 2 अग्री आहे, पण नंबर 3ला मी अग्री नाही आहे.
ही कंडिशन मी फॉलो करणार नाही, नंबर 4 पण मी फॉलो करणार नाही, नंबर 5 मला मान्य आहे. म्हणजे ह्याने काय केलं की फक्त सर्टन पार्ट्स जे आहेत ते ट्रिटीचे ते त्याला अडॉप्ट करायचे आहेत. तर याला आपण म्हणतो अधेशन. मग हे असेशन किंवा अधेशन जे आहे हे झाल्यानंतर मग काय होत असतं, ट्रिटी जी आहे ती फोर्समध्ये येते. सो कमिंग इन टू फोर्स. मग रॅटिफिकेशन जेव्हा स्टिप्युलेटेड नाही आहे ट्रिटीमध्ये, ज्यावेळेस रॅटिफिकेशन, आता इथे आपण चौथा मुद्दा सांगितला होता, ज्यावेळेस रॅटिफिकेशनची गरज नसेल, म्हणजे जेव्हा रिप्रेझेंटेटिव्हने साईन केली आहे याचाच अर्थ असा की त्या स्टेटने ती ट्रिटी जी आहे ती एक्सेप्ट केली असा होत असेल, म्हणजे जेव्हा फुल पॉवर्स दिलेल्या असतात, तर तेव्हा काय आहे ती ट्रिटी लगेच त्यानंतर काय येते, फोर्समध्ये येते त्या देशामध्ये. पण सपोज रॅटिफिकेशनची गरज आहे वगैरे, तर मग ती लगेच फोर्समध्ये नाही येणार, रॅटिफिकेशन झाल्यानंतर ती फोर्समध्ये येणार. मग इथे रॅटिफिकेशन कमिंग इन टू फोर्स कधी होईल, जर रॅटिफिकेशनची तरतूद नसेल तर लगेच येणार, तरतूद असेल तर त्या देशातला जो कोणी, त्या स्टेटचा जो हेड आहे त्याने साईन केल्यानंतर मग ट्रिटी फोर्समध्ये येते. आणि मग ह्याच्याकरता रजिस्ट्रेशन आणि पब्लिकेशन गरजेचं आहे. आता आर्टिकल 102 जे आहे, कुठलं, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं नाही, जे युनायटेड नेशनचं जे चार्टर आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की सगळ्या ज्या ट्रिटीज आहे, जेवढे काही इंटरनॅशनल अग्रीमेंट्स असतात, तर हे काय आहे, जे UNचं सेक्रेटरिएट आहे तिथे रजिस्टर्ड केले गेले पाहिजे आणि तिथे रजिस्टर केल्यानंतर ते पब्लिशसुद्धा करणं गरजेचं आहे. हे पब्लिश झाल्यानंतर मग ती ट्रिटी जी आहे ती ॲक्च्युअलमध्ये काय होते, ॲप्लिकेशन त्याचं होतं, म्हणजेच ती फोर्समध्ये येते आणि ही सगळ्यात फायनल स्टेज असते. मग आता जेवढे पण स्टेट्स होते, हे जितके पण स्टेट्स त्या ट्रिटीचे मेंबर्स होते, ह्या त्या ट्रिटीजचे मेंबर असलेले हे देश मग काय करतात, त्या ट्रिटीमध्ये ज्या कंडिशन दिलेल्या आहे त्या कंडिशननुसार आपल्या देशामध्ये त्यांचा जो म्युनिसिपल लॉ असतो त्या म्युनिसिपल लॉमध्ये एकतर चेंजेस करतात काही, किंवा नवीन लॉ, न्यू लॉज त्या ठिकाणी काही इंट्रोड्यूस करतात. जसं आपण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे 1986चा, तो आपण जो आहे एनॅक्ट केला होता ज्यावेळेस एन्व्हायरमेंटवरती जे कन्व्हेन्शन झालं होतं त्यानंतर. तर मग ही जी आहे ही सगळ्यात लास्ट स्टेज आहे की इथे जे ट्रिटीमध्ये जे काही कंडिशन दिलं आहे त्यानुसार आपल्या देशामध्ये आपले लॉस त्याच्या अकॉर्डिंग कन्सिस्टंट करण्यासाठी, त्याच्या कन्सिस्टंट करण्यासाठी नाही, कन्फर्मिटीमध्ये आणण्यासाठी आपण आपल्या म्युनिसिपल लॉजमध्ये त्या ट्रिटीजचे जे कुठले रूल्स असतात ते इन्कॉर्पोरेट करत असतो. तर आता पुढचा पार्ट जो आहे तो अजून थोडा लेंदी आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतो की ट्रिटीची व्हॅलिडिटी आणि काही प्रिन्सिपल्स आहे, रिबस सिक स्टँटिबस, पॅक्टा सन्ट सर्वेंडा, हे जे आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात.